कारवाई करण्यासाठी पत्र दिलेले आहे। मुंबईतल्या आरे कॉलनी परिसरातल्या आदिवासी पाडा पुनर्विकासासाठी म्हाडाकडून घरं बांधण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। याआधी खासगी विकासक डीबी रियाल्टी ही कंपनी आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यांचा पुनर्विकास करणार होती। या प्रकरणात डीबी रियाल्टीनं टीडीआर घोटाळा केलाय का याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे। त्यानंतर वन विभागानं म्हाडाकडून आदिवासी पाड्यांचा पुनर्विकास करून घेण्याचा निर्णय घेतलाय। आणि एक मोठी बातमी, एका महिला प्रवाशाची रिक्षात राहिलेली दागिन्यांची बॅग ही परत करण्याचा प्रामाणिकपणा त्या रिक्षाच्या चालकाने दाखवलाय। प्रियंका पार्टे यांच्या रिक्षात राहिलेल्या बॅगेत तब्बल 3.5 ते 4 लाखांचे दागिने होते। त्यांना ही गोष्ट घरी पोहोचल्यावर लक्षात आली। त्यांनी या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली। पोलिसांनी शोध घेतला असता रिक्षाचालक अभिषेक बरदाडे यांनी ती बॅग दागिन्यांसह जशीच्या तशी परत केली। त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी रिक्षाचालक बरदाडेंना त्यांच्या दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सन्मान केला। बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली। मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिली म्हणून। सकाळी लक्षात आलं जेव्हा मी बघायला गेले तेव्हा। नंतर ना आम्ही पोलीस स्टेशनला आलो। पोलीस इथले साहेब, मोठे साहेब, जाधव साहेब, अजून अनेक साहेब होते। कोपरखैरणाचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब लोक सर्वांनी मदत खूप केली। त्यांनी रिक्षावाल्यांना शोधून काढले। त्यांनी पण त्यांना सहकार्य केले। दोघांनी त्यांचे खूप आभारी आहोत। मी अभिषेक दशरथ बरदाडे। काल रात्री रिक्षा चालवत असताना मला गुलाबसेनवरून पॅसेंजर भेटलेले सेक्टर 5 मध्ये सोडायचं होतं। त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये। तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली। आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत, त्यांना बॅग जमा केलेली आहे। बाकी हॉटेलांना हाच मेसेज देईन की आपलं खऱ्या ह्याने सगळे वागत राहा। जे काय असेल गाडीत राहिलं, विसरलं तर चौकीला आणून जमा करा। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा।